गुड मॉर्निंग अँड वेलकम बॅक. मागच्या वेळेला आपण इन्स्टिट्यूशन बेस्ड होम केअर असं बघितलं होतं आणि या वेळेला आपण होम बेस्ड केअर इन पॅलिएटिव्ह केअर असं बघणार आहोत. होम बेस्ड केअर इज सपोज टू बी वन ऑफ द बेस्ट cares because basically palliative care focuses on comfort not cure. हे आपण वारंवार बोलतो आहोत की पेशंटचा कम्फर्ट हा महत्वाचा आणि पॅलिएटिव्ह केअर जेव्हा आपण म्हणतो तेव्हा ते सपोर्टिव्ह केअर आहे आणि अनेकदा पेशंट्स अशा परिस्थितीत असतात जिथे क्युअर शक्य नाही आहे. म्हणून कम्फर्ट, त्यांचा कम्फर्ट लेवल, त्यांच्या फॅमिलीचा कम्फर्ट लेवल हे सर्वतोपरी. दुसरं, होम केअर हे पेशंटच्या घरीच दिली जाणारी सेवा. इट इज प्रोव्हाइडेड ॲट द डोरस्टेप ऑफ अ पेशंट. पॅलिएटिव्ह केअर म्हटलं की टोटल पेन मॅनेजमेंट आलंच. मग त्याच्यात फिजिकल, सायकोलॉजिकल, सोशल अँड स्पिरिच्युअल नीड्स हे आपण बघतोच. तर हे होम बेस्ड केअर मध्ये पण आपण बघणार आहोत. कोणाकोणाला होम बेस्ड केअरची गरज असते किंवा हू ऑल आर द पीपल हू नीड पॅलिएटिव्ह केअर ॲट होम. मेनली क्रॉनिक आणि टर्मिनल एल जे आहेत, बेडबाउंड पेशंट्स आहेत, पॅरालाइज्ड आहेत किंवा चालता फिरता नाही येत आहेत, तर त्यांना हे होम केअरची सेवा देण्यात येते. दुसरं, ज्यांना लॉंग टर्म सिम्पटम्स आहेत, कॅन्सर असू देत, HIV असू देत किंवा ब्रेन स्ट्रोक असू देत, चालतंय आपलं, तर त्यांना होम बेस्ड केअरची गरज असते. बरेचदा पेशंटचा प्रेफरन्स असतो की मला घरीच राहायचं आहे, मला हॉस्पिटलमध्ये नाही ॲडमिट व्हायचं आहे, हॉस्पिसमध्ये नाही ॲडमिट व्हायचं आहे, मी जिथे आहे आय एम व्हेरी कम्फर्टेबल देअर अँड आय एम कंटेंट टू बी सर्व्ड देअर. तर मग अशा व्यक्तींना, ज्यांना इतर कुठे नाही जायचं आहे, त्यांना आपण घरीच त्यांना होम केअरची सेवा देतो. हॉस्पिटल बोल काय झालं? हॉस्पिटलमध्ये तसे रिसोर्सेस लिमिटेड आहेत ना. आपल्याकडे जर इंडियन कॉन्टेक्स्ट बघितला तर आपल्याकडे प्रत्येक हॉस्पिटल असं ओव्हरफ्लो होत आहे. त्या मानाने त्या हॉस्पिटलचे रिसोर्सेस कमी पडतात. मग कोणाला व्हीलचेअरच नाही मिळत, तर कोणाला स्ट्रेचरच नाही मिळत, तर बेडच नाही मिळत. कोविडमध्ये आपण बघितलंच की काय वाईट परिस्थिती होती. म्हणून ते लिमिटेड रिसोर्सेसचं प्रॉपर मॅनेजमेंट जर करायचं असेल तर मग एक उपाय हा आहे की जे पेशंट्स घरी, ज्यांना आपण केअर देऊ शकतो, त्यांना आपण घरीच केअर द्यावी. म्हणून त्या लिमिटेड हॉस्पिटल रिसोर्सेसमुळे आपण होम केअर सेवा देतो. एम्स ऑफ होम केअर ते तेच आहेत जे पॅलिएटिव्ह केअर आहे. काही वेगळं असं होम केअर मध्ये आपण करत नाही आहोत. जे आपण हॉस्पिस किंवा इतर ठिकाणी देणार आहोत, पॅलिएटिव्ह केअर सेंटरला जी सेवा देतो तशीच देतो, बट द लोकेशन हॅज चेंज्ड. इट हॅज कम टू दॅट पर्सन्स प्लेस. सो रिलीफ फ्रॉम पेन अँड डिस्ट्रेसिंग सिम्पटम्स इन टर्म्स ऑफ मेडिकल हेल्प ऑल्सो, म्हणजे औषध देणं, पेन मॅनेजमेंट, फिजिकल पेन डिस्ट्रेस कमी करणे आणि बाकीचेही जे डिस्ट्रेसेस आहेत, जे आपण मागच्या वेळेला बोललो होतो, 4 प्रकारचे जे पेन्स आहेत ते मॅनेज करणे. मग इम्प्रूव्हिंग क्वालिटी ऑफ लाईफ. क्वालिटी ऑफ लाईफ कशी इम्प्रूव्ह होईल जर होम बेस्ड असेल तर? घरी आहे तो एक स्ट्रेस कमी,
कारण हॉस्पिटल सेटिंग, त्या अनोळखी लोक, तो वास, तो आवाज, ह्या सगळ्यापासून आपण आपल्या घरी आहोत, आपला परिचित पूर्ण वातावरण आहे, तर तो एक स्ट्रेस कमी, त्यांनी क्वालिटी ऑफ लाईफ इम्प्रूव्ह होते. दुसरं, सगळे जे काही मदत करता, जे कोणी मला पाहिजे ते माझ्या अवतीभोवती आहे. मला ती टेन्शन नाही की मी कोणाला आवाज देऊ, ते सगळे तिथल्या तिथेच आहे, म्हणून तो स्ट्रेस कमी होतो. जेवण, फूड हॅबिट्स ज्या आपल्या असतात त्या हॉस्पिटलमध्ये मॅनेज होणे कठीण आहे. ज्यांना म्हणजे, कारण आपण पॅलिएटिव्ह केअर इन टोटॅलिटी बोलतोय, मग त्याच्यात सीए नॉन सीए दोन्ही पेशंट्स आले, तर काही लोकांचे काही रिस्ट्रिक्शन्स असतात, काही लोकांचे काही कन्स्ट्रेंट्स असतात, पण मग ते सगळेच घरी असल्यावर ते आपल्याला मॅनेज करता येतात. ते इतर सेटिंगमध्ये आपल्याला मॅनेज करणं थोडं अवघड जातं. आणि सपोर्ट ऑफ फॅमिली केअर गिव्हर्स. माझा परिवार माझ्या अवतीभोवती आहे आणि माझी काळजी घेतोय, याच्याहून जास्ती काय स्ट्रेस बस्टर असू शकतं, की मला काहीच करायची गरज नाही आहे, हे सगळे माझी काळजी घेणारे आहे आणि मी शांतपणे घरी राहू शकतो आहे. यामुळे होम केअर इज प्रिफर्ड ना, कारण सपोर्ट, फॅमिली सपोर्ट तो मेजर असतो. एचआयव्ही पेशंटसाठी अजून वेगळं होम केअर आहे असं काही? असं याच्यात काही आयसोलेशन मध्ये नाही टाकत कोणाला, आयसोलेशन मध्ये नाही टाकत अंटिल अँड अनलेस, पण जे युनिव्हर्सल प्रोटोकॉल्स आहेत एचआयव्हीच्या वेळेला ते घ्यावे लागतात. येस येस, ते ग्लव्स घालून आहे, त्यांचं फ्लुइड्सचं मॅनेजमेंट आहे, ते सगळं ते करायला लागतं. तो युनिव्हर्सल जो प्रोटोकॉल आहे तो फॉलो करायचा. बट असं आयसोलेशन मध्ये की एका ठिकाणी पटकून दिलाय असं होत नाही, असं नाही करत. हा हा, सपोर्ट फॅमिली केअर गिव्हर, येस, फॉर, पण येस येस, द होम केअर टीम, वेन द होम केअर टीम विजिट्स, तेव्हा देर इज ऑलवेज अ डायलॉग विथ द फॅमिली मेंबर्स, म्हणजे जे प्रायमरी केअर गिव्हर्स आहेत, आणि त्यामुळे जे काही त्यांचे इश्यूज असतील, त्या फॅमिली डायनॅमिक्स बद्दल काही बोलायचं असेल, किंवा इंट्रापर्सनल काही इश्यूज असतील, इंटरपर्सनल काही इश्यूज असतील, तर ते होम केअर मध्ये बेटर मॅनेज होऊ शकतात. हा हा, ते पुढे आहे, ते पुढे आहे. हा, इथे जे बोलतात ते इन म्हणजे इन सिंक विथ द काइंड ऑफ मेंटल सपोर्ट द फॅमिली गेट्स. याच्यात तो सपोर्ट आपण बोलतो आहोत, की काउन्सिलिंगचा सपोर्ट असतो, डॉक्टरचा सपोर्ट असतो, मेंटली दे आर ओके, की हा कोणीतरी येत आहे, बोलत आहे. कारण मी जेव्हा होम केअरला जायची, कितीदा तरी फॅमिली मेंबर्स सोबत बोलायची, ते हॉस्पिसमध्ये बोलायला इतके कम्फर्टेबल नसायचे, पण त्यांच्या घरात, कारण वेगळ्या खोलीत जाऊन बोलता येतं, वरांड्यात जाऊन बोलता येतं, किंवा गाडीजवळ येऊन ते बोलू शकतात. देर आर मेनी ऑप्शन्स वेअर दे कॅन स्पीक टू मी. तर त्यामुळे तिथे ते जास्ती ओपन व्हायचे आणि ते जे काही त्यांच्या मनात असायचं ते इझिली ते शेअर करू शकायचे. देन द फिजिकल केअर, पेन असेसमेंट अँड मॅनेजमेंट. कारण होम केअर टीम मध्ये ऑलवेज देर इज अ डॉक्टर, देर इज अ नर्सिंग स्टाफ, अ व्हॉलंटियर आणि अ काउन्सिलर. तर असे जेव्हा असतात, तर प्रत्येकच जो पॉइंट आहे किंवा प्रत्येकच जो कॉन्टेक्स्ट आहे तो मॅनेज केला जातो. जिथे असं गरज दिसते आहे की त्या पेशंटला फिजिकल डिस्ट्रेस जास्ती आहे आणि त्याला हलवता येत नाही आहे, त्याच ठिकाणी त्याला फिजिकल डिस्ट्रेस मॅनेज करायची गरज आहे, तर जे कोणी डॉक्टर असतात तेव्हा ते त्याचं पेन असेस करून आणि त्याचं जनरल वेलबिंग असेस करून ते औषधं रेकमेंड करू शकतात. किंवा युजली पॅलिएटिव्ह केअर टीमचं आपलं मेडिसिनचं किट असतो,
तर त्याच्यातनं ते जे काही प्रिस्क्राईब मेडिसिन्स आहेत, जे काही त्या वेळेला त्यांना वाटतात देण्यासारखे, तर ते देऊ शकतात. तसंच नर्सिंग स्टाफचा मेजर रोल असतो या फिजिकल डिस्ट्रेसला कमी करण्यात. कारण अनेकदा आता बेडबाउंड पेशंट आहे, एकट्याच्याने कोणाशी पण ते हलणं, त्यांना आंघोळ घालणं ते शक्य होत नाही. मग अशा वेळेला जेव्हा होम केअर टीम जाते, तर देर इज ऑलवेज अ स्कोप की जो नर्सिंग स्टाफ आहे मग ते स्पॉन्जिंग करून देईल आहे, त्यांचं जे आजूबाजूचा हायजीन आहे ते बघून घेतील आहे. सो दॅट वे दे असेस द डिस्ट्रेस अँड देन मॅनेज इट इदर विथ सर्व्हिस और विथ मेडिसिन्स. सिम्पटम कंट्रोल, जे मी म्हटलं की डिस्ने आहे, नॉसिया आहे, फटीग आहे. कारण आपण म्हणतो पण झोपून झोपूनही थकवा येतो, बॉडी एक होतं. आणि जे बेडबाउंड पेशंट्स आहे, आणि अनेकदा असं असतं की ते पेशंट्सना कड पण नाही बदलता येत, दे कॅनॉट चेंज साइड्स. सो इफ दे कॅनॉट चेंज साइड्स देन लाईंग ऑन जस्ट वन साइड, कारण ब्रेस्ट कॅन्सरचे अनेकदा पेशंट्सना साईड्स नाही बदलता येत, ज्या साईडहून ऑपरेशन झालंय तिकडे नाही झोपता येत, तर एकाच साईडला झोपायला लागतं. सो इट इज अ व्हेरी डिस्ट्रेसफुल सिच्युएशन. किंवा पॅरलाइज्ड आहे तर दॅट बॉडी बिकम्स व्हेरी हेवी, कारण तो डेड वेट आहे, जो हलत नाही आहे. तो दॅट बिकम्स अ व्हेरी डायसी काइंड ऑफ अ सिच्युएशन. आणि ते जर घरी एकटंच कोणीतरी केअर गिव्हर असेल, त्याला ते मॅनेज करणं अवघड जातं. आणि म्हणून जेव्हा होम केअर टीम जाते, तर या सिम्पटम्सना पण ते बघतात की फटीग तर नाही आलेला आहे, किंवा जर उलटीसारखं होतं आहे, किंवा झोप नाही लागत आहे, या सगळ्या सिम्पटम्सचं पण मॅनेजमेंट होम केअर टीम करते. नर्सिंग केअर अँड वूंड मॅनेजमेंट तर आहेच, म्हणजे स्पेशली फॉर कॅन्सर पेशंट्स हे जास्ती गरजेचं असतं. कारण वूंड मॅनेजमेंट इज अ टोटल सब्जेक्ट इन इट सेल्फ. आणि जेव्हा होम केअर टीम घरी जाते, तर कसं असतं की कॅन्सरच्या वुंड्स दिसायलाही हिडियस आहे, भयावह आहे, ते बघता नाही येत, ते घरच्यांना पण त्रास देतात. म्हणजे अनेकदा असं होतं की पेशंटला वुंड आहे पण घरचे त्याला मॅनेज नाही करू शकत आहे, कारण ते भीती वाटते की कसं करायचं, किंवा असं वाटतं की अरे यार नाही, हे आमच्याच्यानी नाही जमणार. मग अशा वेळेला होम केअर टीम गोज देअर, तर मग ते वुंड मॅनेजमेंट, ते धुणं, जर त्याच्यात अळ्या असतील तर ते मॅनेज करणं, हे सगळं काम होम केअर टीमचं असतं. आणि नर्सिंग केअर जसं मी म्हटलं की स्पॉन्जिंग करायचं आहे, त्यांचं आजूबाजूचा परिसर जरा स्वच्छ करून द्यायचा आहे, हे पण. कारण पॅलिएटिव्ह केअर जेव्हा आपण म्हणतो, तेव्हा वी आर ट्रीटिंग अ पेशंट ॲज अ पर्सन, आणि कुठल्याही व्यक्तीच्या अवतीभोवती घाण हे त्या पेशंटला डिस्ट्रेसिंग असतं, म्हणून ते सगळंच मॅनेज करायला लागतं. असिस्टन्स इन ऍक्टिव्हिटी ऑफ डेली लिव्हिंग, म्हणजे रोजची त्याला काय आपण कन्व्हिनियन्स देऊ शकतो, कशा प्रकारे किचनमध्ये काही प्लेसमेंट्स असतील ते जर बदलून देऊ शकत असू आपण, किंवा जर तो लिखाण करत असेल आणि लिहिण्याचं काही असेल आणि ते आपण मॅनेज करून देऊ शकत असू. डेली लिव्हिंग करता त्याला जे लागतं, व्हीलचेअर जर बाउंड असेल तर व्हीलचेअर, प्रॉपर एक व्हीलचेअर मॅनेज करता आली पाहिजे, ते त्याला शिकवणे. या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, जे त्याच्या रोजच्या रोज त्याला कामी पडणार आहेत, ते मॅनेज करून देण्याचं काम पण होम केअर टीम करते. बिकॉज जर त्याचं डेली लिव्हिंग प्रॉपर असेल किंवा सोयीचं असेल, देन द क्वालिटी ऑफ लाईफ इम्प्रूव्ज. पण मला जर, मी बेडबाउंड आहे, म्हणजे मी पॅरलाइज्ड आहे कमरेपासून खाली, बट आय कॅन सिट ऑन अ व्हीलचेअर, पण माझ्याकडे व्हीलचेअरच नाही आहे, किंवा सगळ्या गोष्टी अशा वर 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 आहे, तर मी व्हीलचेअरवर बसूनही ते ऍक्सेस नाही करू शकत. थिंग्स बिकम डिफिकल्ट फॉर मी, सो देन माय क्वालिटी ऑफ लाईफ गोज डाऊन. पण जर मी व्हीलचेअर बाउंड आहे आणि माझ्या हाताशी सगळं आहे, दॅट बिकम्स इझियर. मग मी माझं स्वतः करू शकतो. आय डोंट हॅव टू डिपेंड ऑन समबडी. डिपेंडिंग ऑन समबडी ऑल्सो ब्रिंग्स अ लॉट ऑफ स्ट्रेस, की अरे
मला प्रत्येक गोष्टी करता यांना आवाज द्यायला लागते. पण मी माझं जर करू शकतो आहे तो देन दॅट हेल्प्स, दॅट इम्प्रूव्स द क्वालिटी ऑफ लाईफ. म्हणून होम केअर हे पण बघतं की त्याच्या रोजच्या जीवनात आपण काय बदल करू शकतो आणि कशा प्रकारे त्याला आपण मदत करू शकतो. सायकोलॉजिकल केअर, इमोशनल रिअश्युरन्स देणं. ब्रेन स्ट्रोक झाला आहे किंवा डिमेन्शिया आहे किंवा पॅरालाइज झाले आहात, जिथे कॉग्निशन आहे तिथे परिस्थिती अजून गंभीर होते. ब्रेन स्ट्रोक झालाय आणि कॉग्निशन गेलंय, देन द पेशंट इज नॉट सफरिंग, the rest of the family is suffering. There you have to support the family when you go for home care. पण मला पॅरालिसिसचा स्ट्रोक आला आहे, एक बाजू माझी गेली आहे बट माझं ब्रेन शाबूत आहे, देन यू नीड टू हेल्प द पेशंट ऑल्सो अँड हेल्प द केअर गिव्हर्स ऑल्सो. म्हणून तो इमोशनल रिअश्युरन्स जो द्यायचा आहे की हो बाबा आम्ही आहोत. पॅलिएटिव्ह केअर मध्ये सगळ्यात महत्वाचं आहे की युअर प्रेझेन्स मॅटर्स अ लॉट. तुम्ही तिथे आहात त्या पेशंट करता, त्या फॅमिली करता, दॅट इज द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग. आणि इमोशनली जेव्हा तुम्ही, कुठलाही डॉक्टर किंवा नर्स आजकाल घरी येत नाही, डॉक्टर्स तर नाहीच नाही, फॅमिली डॉक्टर हा कॉन्सेप्टच आता संपलेला आहे. तर अशा वेळेला जेव्हा डॉक्टर घरी जातो आणि पेशंटला भेटतो किंवा त्यांना त्यांच्याशी बोलतो, संवाद साधतो, दॅट गिव्स अ ह्यूज इमोशनल सपोर्ट टू द पेशंट अँड द फॅमिली ऑफकोर्स. म्हणून तो होम केअरचा जो डॉक्टर आहे त्याचं हे विचारणं की कसं रे बाबा काय वाटतंय, त्याच्यातच तर पेशंटला बरं वाटून जातं की डॉक्टरांनी मला विचारलं, डॉक्टर माझ्या घरी आले आणि मला विचारलं, सो दॅट हेल्प्स. दुसरं, मॅनेजमेंट ऑफ एन्झायटी अँड डिप्रेशन. यंग एजमध्ये किंवा कुठल्याही एजमध्ये काही आजार झाला आणि ज्याच्यामुळे तुमचा क्वालिटी ऑफ लाईफ हॅम्पर होतोय किंवा तुम्ही घरी अडकून गेला आहात, दॅट ब्रिंग्स ऑन अ लॉट ऑफ एन्झायटी अँड काइंड ऑफ डिप्रेशन. कारण यंग जर असेल, starting his or her life, and you're suddenly stuck to the bed, imagine the kind of trauma that person will have. Imagine the kind of feelings or emotions that he'll generate. म्हणून ती एन्झायटी की आता कसं होईल, पुढे कसं होईल, मी बरा होईन की नाही होईन, किंवा माझ्या फॅमिलीचं काय होईल. कारण जेव्हा आपण फिजिकल डिस्ट्रेस बोलतो आणि जर असे बेडबाउंड पेशंट्स असले किंवा HIV चे पेशंट्स असले, त्याला आपला एक स्टिग्मा आहे, HIV ला अजूनही स्टिग्मा आहे. आणि त्याच्यामुळे मग जेव्हा आपण जातो तर ती एन्झायटी असते की लोकांना कळायला नको की मला एड्स आहे किंवा लोकांना कळायला नको की मला कॅन्सर आहे. बेडबाउंड आहे तर त्याचे वेगळे इश्यूज आहेत की मी असा अडकलेलो आहे आणि मग माझ्या परिवाराचं काय होईल. सो ते एन्झायटी आणि त्याच्यामुळे येणारं डिप्रेशन. बरेचदा जेव्हा कॅन्सर पेशंट सोबत आपण बोलतो तर त्यांना सुसायडल थॉट्स येतात की हा एवढा त्रास सहन करण्यापेक्षा आपण गेलेलं बरं. मग ते मॅनेज करण्याचं काम पण होम केअर टीमचं असतं. जे काउन्सिलिंग सपोर्ट जे आपण म्हणतो तो ही होम केअर टीम देऊ शकते. आणि हे जास्ती चांगल्या रीत्या ते तिथे देऊ शकतात कारण ते घर त्यांची कम्फर्ट झोन आहे, त्या पेशंटचा आणि त्या केअर गिव्हरचा कम्फर्ट झोन असल्या कारणाने ही प्रोसेस तिथे चांगल्या रीत्या करता येते. काउन्सिलिंग अँड सपोर्टिव्ह लिसनिंग, जसं मी म्हटलं, ऐकणं हे सध्या संपलेलं आहे ना. सगळे बोलतात, सल्ले खूप देतात, पण कुणाचं ऐकून घेणे शांतपणे आणि त्याला हा विश्वास असणे की हो जे मी काही सांगतो आहे हे यांच्या लक्षात येत आहे, ते फार महत्वाचं असतं. आणि ते होम केअर टीमची जबाबदारी असते की जेव्हा तुम्ही कोणाच्या घरी जाताय, पेशंटला भेटताय किंवा केअर गिव्हर्सना भेटत आहात, तो यू शुड हॅव फुल कॉन्सन्ट्रेशन, यू शुड fully concentrate on the
ऑन द पेशंट ऑर द केअर गिव्हर, ज्यांच्या कोणाशी तुम्ही बोलताय. ऍक्टिव्ह लिसनिंग म्हणून एक कॉन्सेप्ट आहे जो आपण जेव्हा कम्युनिकेशन शिकू तेव्हा आपण बोलणार आहोत. ऍक्टिव्ह लिसनिंग इज वेन यू हिअर फ्रॉम द इयर, म्हणजे कानाने ऐकायचं, अँड अंडरस्टँड फ्रॉम द हार्ट, म्हणजे त्याला आत्मसात करायचं आणि त्या समोरच्या व्यक्तीला त्याची जाणीव करून द्यायची की हो रे बाबा मी आहे तुझ्याकरता. सो दॅट इज ऍक्टिव्ह लिसनिंग विच इज एक्सपेक्टेड इन पॅलिएटिव्ह केअर आणि विच इज ऑल्सो एक्सपेक्टेड फ्रॉम द होम केअर टीम, जे कोणी काउन्सिलर, व्हॉलंटियर जे कोणी असतील. कोपिंग विथ फिअर ऑफ डेथ. मृत्यू अटळ हे सगळ्यांना माहिती आहे आणि तरी त्याची भीती असते. एस्पेशली कॅन्सर पेशंट्सला ही जास्ती असते कारण अनसर्टन्टी असते, केव्हा काय होईल सांगता येत नाही. बेडबाउंड जे पेशंट्स असतात त्यांनाही माहीत नसतं आपलं काय होणार आहे, पण कधीतरी आपण जाणार आहोत ही फिलिंग असतेच. म्हणून ती जी भीती आहे त्याच्यासोबत कोप कसं करायचं किंवा त्याला मॅनेज कसं करायचं किंवा मृत्यूबद्दल कसं बोलायचं हे होम केअर टीमची जबाबदारी असते. आपण मृत्यूबद्दल बोलतच नाही, पण काही अशा परिस्थिती असतात जिथे फॅमिलीला सांगणं गरजेचं असतं की बाबा आता ती वेळ येणार आहे किंवा तुमची तयारी असायला हवी, पण ती तयारी कोण कसं करेल ना. कोणाला वाटतं की आपल्या घरच्या व्यक्तींनी जावं. म्हणून ती होम केअर टीमची जबाबदारी असते की टप्प्याटप्प्याने जसं जसं तुम्हाला सिम्पटम्स दिसतात आहेत टप्प्याटप्प्याने तुम्ही त्या फॅमिलीची आणि त्या पेशंटची जेव्हा कधी ती इव्हेंच्युअलिटी होईल त्याची तयारी करायची. त्यांनी एक होतं की ज्या वेळेला मृत्यू काळ येतो किंवा मृत्यू होतो तेव्हा केऑस नसतो आणि कन्फ्युजन नसतं. काय करू कसं करू, काय करू कसं करू असं होत नाही. त्यांना माहिती असतं काय करायचंय. ठीक आहे, थोडं विचलित होणं हे आहेच. आता आपल्याला दिसतंय आपली प्रिय व्यक्ती जाते तर ते विचलित होणं इज नॅचरल, ते होईलच. पण डॉक्टरकडे घेऊन जाऊ का, हॉस्पिटलमध्ये घेऊन जाऊ का, ॲम्ब्युलन्स बोलवू का, ही जी घाई गडबड असते ती होत नाही आणि शांतपणे त्या व्यक्तीला आपल्याच परिचित वातावरणात हे जग सोडता येतं. सो दॅट इज वाय कोपिंग विथ द फिअर ऑफ डेथ हे पण करणं हे पॅलिएटिव्ह. येस, बोथ येस 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 येस. मग त्याच्यात ते मग अजून त्याच्यात जर आत गेलो तर मग ऍक्सेप्टन्सवर काम करणे आहे, डिनायलवर काम करणे आहे. हे सगळं या ब्रेकिंग द बॅड न्यूज आहे. हे सगळं जे आहे हे याच्यात फिअर ऑफ डेथ जो आहे जेव्हा आपण बोलतो तेव्हा ह्या सगळ्या गोष्टी येतात. सोशल केअर. एड्रेस फॅमिली रोल्स अँड स्ट्रेस. कारण जरी मोठा परिवार असला, सपोज एक पॅरालाइज्ड पेशंट आहे, सिनियर आहेत, कॉग्निशन आहे पण बेडबाउंड आहेत किंवा चालता फिरता नीट नाहीये, ते फिजिकली डिसेबल्ड झाले आहेत. घरात 10 लोक असले तरी कोणीतरी एक असतं जे प्रायमरी रिस्पॉन्सिबिलिटी घेतं, है ना. तेच सगळं करतात. मग शक्य असेल तर त्यांची बायकोच इफ ॲट ऑल पॉसिबल किंवा मुलगा किंवा सून जे कोणी असेल, एक कोणीतरी असतं जी प्रायमरी रिस्पॉन्सिबिलिटी घेतं. बट दॅट डझंट मीन की बाकीच्यांची जबाबदारी नाही आहे. कारण जर एकच व्यक्ती करत राहिला तर तो स्ट्रेस्ड आउट होईल. सो देन यू नीड टू डिवाइड दोज रिस्पॉन्सिबिलिटीज. प्रत्येकाचे रोल्स अँड रिस्पॉन्सिबिलिटीज हे फिक्स करायला लागतात. याच्यात मदत होम केअर टीम करते. कारण बरेचदा आम्ही ऑब्झर्व केला, आम्ही जेव्हा होम केअरला जातो तर कंप्लेंट नाही म्हणता येणार पण शेअरिंग असतं की मी करते म्हणे, बाकी कोणीच नाही करत.
का फक्त माझेच वडील आहे का, किंवा फक्त माझेच सासरे आहे का, बाकीच्यांचे कोणी काही लागत नाही का? हे तो जो फटीग आहे किंवा तो जो स्ट्रेस आहे तो ऍडव्हर्सली पेशंटला इम्पॅक्ट करतो. कारण मग आपण केअर पण तसंच देतो ना, चिडचिड करूनच केअर देऊ. इट वॉन्ट बी अ नॅचरल गुड काइंड ऑफ अ केअर की हा बे मी मनाने करते, असं होत नाही जेव्हा कुठल्याही एका व्यक्तीवर ते काम पडतं. म्हणून मग होम केअर टीम नीड्स टू सिट विथ एव्हरीबडी and then have a family counseling kind of a session and decide each one's roles and responsibilities की आज तू कर, 4 दिवसांनी ही करेल, मग तू बाहेरचं करतोय का, तर मी घरातलं बघते, किंवा मी बाहेरचं बघते का, तर तू घरातलं बघ. हे असे जे आहे हे त्या फॅमिली सोबत बसून आपल्याला वेज अँड पाथ्स काढावे लागतात. म्हणून ते ऍड्रेस फॅमिली रोल्स अँड देअर स्ट्रेस हे दोन्ही मॅनेज कर. आणि होम केअर टीम कसं आहे ना, की जेव्हा तुम्ही रेग्युलरली कुठल्या तरी पेशंटकडे जात असता, यू बिकम अ फॅमिली मेंबर. कारण तुम्हाला त्यांचे इन्स अँड आउट्स कळून जातात, तुम्ही रेग्युलर जाऊन राहिले, तेही तुमच्या सोबत शेअर करायला सुरुवात करतात. आणि म्हणून देन यू बिकम अ इन पार्ट ऑफ दॅट होल सिस्टम. जरी तुम्ही न्यूट्रल आहात आणि तरीही तुम्ही यू आर पार्ट ऑफ दॅट होल. म्हणून मग देन यू कॅन डू दिस. हे तुम्ही फॅमिली काउन्सिलिंग घ्यायचे आणि मग रोल्स अँड रिस्पॉन्सिबिलिटीज त्यांच्याच सहाय्याने आपण रोल्स अँड रिस्पॉन्सिबिलिटीज डिसाईड करायच्या. फायनान्शियल अँड लीगल गायडन्स हे होम केअर टीम फक्त सुचवू शकते की असं करता येईल, आपण काही नाही करत. आम्ही तुम्हाला मार्ग दाखवून देऊ, जर तुम्हाला रिसोर्स हवा असेल तोही आम्ही देऊ शकतो, पण आम्ही करणार नाही. द होम केअर टीम इज नॉट बाउंड टू डू ऑल दिस, बट येस इट इज वन ऑफ द रिस्पॉन्सिबिलिटीज टू हेल्प देम. कारण कसं असतं की अनेकदा असं होतं की पेशंटच्या केअर गिव्हर्सना त्यांचे फायनान्शियल डीलिंग्स किंवा थॉट प्रोसेस माहिती नसते पेशंटची. माझ्यासोबत जेव्हा आमचे आई बाबा बेडबाउंड झाले होते तेव्हा हाच प्रकार झाला होता की त्यांचे फायनान्शियल काय होतं ते आम्हाला माहितीच नाही. आणि माझ्या सासऱ्यांचं कॉग्निशन गेलं होतं, सो ही कुडंट इवन एक्सप्रेस त्यांना काय वाटतंय. म्हणून मग आम्हाला स्वतःला ते मॅनेज करायला लागलं होतं. बरेचदा लीगल गायडन्स लागतो की आता पुढे काय. एक पेशंट होते, त्यांना ही वॉज इन द टर्मिनल स्टेज, चांगले पैसेवाले होते अँड ही हॅड अ बिग हाऊस, 2 मुली होत्या त्यांना. तर होम केअर टीम जेव्हा आमची जायची तेव्हा मग ते त्यांचं असं बोलता बोलता त्यांना की आता मी गेल्यावर एवढ्या सगळ्या प्रॉपर्टीचं काय होईल, कारण दुसऱ्या ठिकाणी पण प्रॉपर्टीज होत्या. तो वी सजेस्टेड की तुम्ही विल बनवून ठेवा. म्हणजे माझे जे बाकीचे नातेवाईक आहे ते तर या माझ्या बायकोला आणि माझ्या पोरींना मूर्ख बनवून आणि सगळं घेऊन घेतील याची शक्यता दाट आहे. कारण म्हणजे माझी बायको कधीच घराच्या बाहेर पडलेली नाही आणि मुली शिकतायत, शाळा कॉलेजमध्ये काहीतरी होत्या. तर मला ही भीती आहे की मग कसं होईल, एवढ्या सगळ्या प्रॉपर्टीचं मी कसं, म्हणजे अशीच वाया जाईल ती, कोणाच्या भलत्याच्या हातात जाईल ती. मग त्यांना सजेस्ट केलं होतं की यू मेक अ विल, की कुणाला काय द्यायचं आहे आणि कुठे काय करायचं आहे हे. तर मग ती होम केअर टीम त्यांच्यासोबत बसून जेव्हा त्यांनी ती विल ड्रॉ आउट केली तेव्हा ती बसून बघितली, एक लीगल हेल्प त्यांना केली, एक वकिलासोबत त्यांना जोडून दिलं की हे सगळे कामं करतात तर तुम्ही यांच्याशी बोला. आणि मग त्यांनी एक प्रॉपर विल बनवून घेतली त्यांच्या हयातीतच. आणि मग जेव्हा ते गेले सो एव्हरीथिंग वॉज क्लिअर, कुणाला काही मिसअप्रोप्रिएशन करता नाही आलं. त्यांची प्रॉपर्टी जशी होती तशीच, जे बायकोला मिळायचं होतं, जे मुलींना मिळायचं होतं ते तसं मिळालं. सो होम केअर टीमची ही पण एक जबाबदारी असते की यू गाईड द पेशंट अँड द फॅमिली टुवर्ड्स having that kind of a setup where the patient is also stress free and the family is also stress free. Community and social support
नातेवाईकांचा जो सपोर्ट असतो तो असतोच, पण आपलं शेजार पाजार जे असतं तो सगळ्यात मोठा सपोर्ट सिस्टम असतो. काही एमर्जन्सी आली तर सगळ्यात पहिले आपण शेजारी धावतो की काहीतरी होत आहे तर चला, कारण नातेवाईकांना फोन करू, ते येतील, दॅट टेक्स टाइम. सो कम्युनिटी आणि सोशल सपोर्ट हा वाढवणे हा पण एक होम केअर टीमचा रोल असतो, की जे त्यांच्या शेजारी पादारी राहतात ते त्यांच्यासोबत पण कनेक्टमध्ये राहणं, त्यांचे नंबर्स आपल्याकडे ठेवणं, की जर फोन केला आहे त्या फॅमिलीमध्ये आणि कोणी उचलत नाहीये तर मग आपल्याला इतरांकडनं ती माहिती घेता येते की बाबा सगळं ठीक आहे ना, की तिथे काही एमर्जन्सी तर नाहीये किंवा तिथे काही गडबड तर नाहीये, हे माहिती कळते. आणि आपल्याला हे त्यांना सांगता येते की जरा बघा ना ते ठीकठाक आहे की नाही, किंवा लक्ष ठेवा ना, आम्ही पुढच्या आठवड्यात येऊ पण तेव्हापर्यंत थोडं लक्ष ठेवता का. सो दॅट इन्व्हॉल्व्स द कम्युनिटी ऑल्सो. आणि कम्युनिटी बेस्ड पॅलिएटिव्ह केअर इज, मागच्या आठवड्यातच सांगितलं, इज दी बेस्ट जर कम्युनिटी स्वतःहून पुढे येऊन करू शकली. रेड्यूस सोशल आयसोलेशन. HIV चे पेशंट्स आहेत, कॅन्सरचे पेशंट्स आहेत, हे स्वतःला आयसोलेट करून घेतात, ते व्हायला नको. तर ती जी अवेअरनेस आहे ते सांगणं की या हे जे आजार आहेत, एस्पेशली कॅन्सर इज नॉन कम्युनिकेबल, पण माहितीच नाही आहे. मग ही होम केअर टीम जेव्हा जाते तेव्हा त्या कम्युनिटी सोबत आणि बाकीच्यांसोबत ते इंटरॅक्शन होतं, त्याच्यातनं हे सांगण्यात येतं की these patients should not be isolated. They also need the support of everybody. घरात पण आयसोलेशन नको, त्यांच्यासोबत सगळ्यांनी खेळीमेळीच्या वातावरणातच राहिलं पाहिजे आणि सोसायटीकडनं पण आयसोलेशन व्हायला नको. सो दॅट इज ऑल अबाउट सोशल केअर. स्पिरिच्युअल केअर. प्रत्येकाची आपली आस्था असते, प्रत्येकाचे आपले विश्वास असतात आणि त्या त्या हिशोबाने माणूस वागत असतो किंवा जगत असतो. मला अधिकार नाही आहे ॲज अ होम केअर टीम मेंबर की मी माझे जे काही मत आहेत ते तुझ्यावर लादीन. आय डोंट हॅव दॅट राईट. इवन इफ आय डोंट बिलीव्ह इन युअर बिलीव्स, आय हॅव टू रिस्पेक्ट इट. की जे काही तुझे विचार आहेत, जे काही तुझी आस्था आहे, जिथे कुठे तुझा विश्वास आहे तो योग्य, तुझ्याकरता योग्य आहे ना, मग तो योग्य आहे. सो दॅट इज द फर्स्ट थिंग दॅट द होम केअर टीम शुड ऑलवेज टेक नोट, की समोरच्या विश्वासांना धक्का नाही लागला पाहिजे. यू नीड टू रिस्पेक्ट दॅट. मीनिंग, होप अँड पीस. मी पॅरालाइज्ड पेशंटकडे गेली तर समोरची व्यक्ती मला म्हणते, काय अर्थ आहे माझ्या आयुष्याला, सगळं संपलंय, मी पॅरालाइज झालोय, मी व्हीलचेअरवर आहे, चालता फिरता येत नाहीये, माझं जे आधीचं आयुष्य होतं संपलंय, काय अर्थ आहे या आयुष्याला. होम केअर टीम मेंबर should guide that patient and the family members की संपलं नाहीये ना आयुष्य, आहे अजून. मग आपण असे का नाही मार्ग शोधावे किंवा असं काही का नाही असं ऑप्शन शोधावं ज्याच्यामुळे तुझं जे काही आयुष्य पुढे तू जगणार आहेस त्याला व्हॅल्यू असेल. घरात पॅरालाइज झालाय किंवा व्हीलचेअरवर आला आहे म्हणून आयुष्य संपून गेलंय असं होत नसतं. इफ युअर ब्रेन इज वर्किंग, इफ युअर हँड्स आर वर्किंग, करता येतं ना. मग त्याच्यात काय स्किल्स आहेत जे त्या परिस्थितीला योग्य आहेत त्यांना आपण वाव देऊ शकतो. दॅट वुड गिव्ह मीनिंग टू द पेशंट्स लाईफ अँड दॅट वुड इन टर्न हेल्प द फॅमिली फाइंड पीस. कारण जर मी बसून आहे, व्हीलचेअर बाउंड आहे, पण मी कम्प्युटर्सवर चांगलं काम करू शकतो. मी व्हीलचेअर बाउंड आहे पण
मी ड्रॉइंग चांगलं करू शकतो, पेंटिंग क्राफ्टमध्ये मी चांगला आहे, तो लेट्स फाइंड ॲव्हेन्यूज टू डेव्हलप दॅट स्किल. त्यामुळे की हो, मी जे काही छोटंसंच का असे ना, इफ अ पर्सन इज डुईंग समथिंग वर्थवाईल, देन दॅट पर्सन गेट्स द फिलिंग की येस माय लाईफ इज वर्थवाईल, मी काहीतरी कामाचं करतोय, विच वुड इन टर्न मेक हिम accept the situation and have peace within, which is utmost important. जर आतमध्ये आपण शांत नाही आहोत तर कुठलंच काहीच काम होणे शक्य नाहीये. मग सतत चिडचिड, सतत राग असं होईल, अँड देन द होल कॉन्सेप्ट ऑफ पेन मॅनेजमेंट गोज फॉर अ टॉस. म्हणून त्यांना मदत करणे की तुमच्या आयुष्याला तुम्ही चांगल्यारीत्या कसं जगू शकता, त्याला अर्थपूर्ण कसं करू शकता आणि शांत स्वतःला कसं करू शकता, हे मार्ग सुचवणे किंवा हे दाखवणे, त्यांना गाईड करणे, हे काम होम केअर टीमचं असतं. आणि हे घरी राहून जास्ती चांगल्याप्रमाणे करता येतं, चांगल्यारीत्या करता येतं. रिलिजियस रिच्युअल्स इफ डिझायर्ड. काही लोक असतात धार्मिक आणि त्यांना घरी पूजापाठ किंवा रिलिजियस काहीतरी ऍक्टिव्हिटी करायला आवडतं. जर तुम्हाला ते पटत नसेल, दॅट इज युअर पर्सनल चॉईस. पण मला असं वाटतं की नाही बाबा, माझ्याकडे आजारी व्यक्ती आहे, पण मला एक छोटंसं होम हवन करून घ्यायचं आहे, कारण घरात जे काही वाईब्स आहेत ते त्यांनी दूर होतील, हा माझा विश्वास आहे. म्हणजे ॲज अ केअर गिव्हर आणि पेशंटचाही विश्वास आहे की नाही, करा, करण्यात मदत करा. तुम्हाला करायचं नाहीये, होम केअर टीमला नाही करायचंय, पण ते कसं करता येईल त्याचं प्लॅनिंग आहे. मग कोणते लोक त्यांना लागणार आहे, त्यांच्यासोबत कनेक्ट करून देऊ शकता. ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहे, किंवा कोणाला वाटतं की मला रिलिजियस बुक्स वाचायला आवडतात, तर मग त्या बुक्स कुठून मिळू शकतात, त्या कशा आपण आणून देऊ शकता, तर ते आपण मदत करू शकतो. काही लोकांना धार्मिक गुरूंना भेटायचं असतं. स्नेहांचलमध्ये अनेकदा आपण रिलिजियस लीडर्सना इन्व्हाइट करतो. तसंच होम केअरला पण करता येतं. त्यांना रिक्वेस्ट करता येते की भाई, आमचं असं असं पेशंट आहे आणि तो हॉस्पिसला येऊ शकत नाहीये किंवा हॉस्पिटललाही येऊ शकत नाहीये, पण घरी आपण जाऊन भेटू शकतो का? मोस्ट टाइम्स दे से येस, असं काही प्रॉब्लेम नसतो. तर रिलिजियस बिलीफ्स त्यांच्या त्या होम केअर टीमच्या मदतीने जपता आल्या पाहिजे. एंड ऑफ लाईफ स्पिरिच्युअल सपोर्ट. जसं मी म्हटलं की मृत्यूबद्दल बोलणं हे अवघड असतं, आणि एंड ऑफ लाईफ मध्ये ती पेशंट तर आहेच, पण त्या फॅमिलीलाही सपोर्टची गरज असते. त्यांना ती तयारी करू द्यायला लागते की सोडा. कारण पॅलिएटिव्ह केअरमध्ये जेव्हा आपण बोलतो एंड ऑफ लाईफचं, तेव्हा एक सिच्युएशन असते. पॅलिएटिव्ह केअर इज लाईक दिस, टू पीपल आर होल्डिंग हँड्स लाईक दिस. एक जाणार आहे आणि एक जो थांबणार आहे, म्हणजे इथे राहून जाणार आहे. जेव्हापर्यंत कुठल्याही परिस्थितीत यांनी नाही सोडलं तरी मृत्यू त्रासदायी होऊ शकतो, यांनी नाही सोडलं तरीही मृत्यू त्रासदायी होऊ शकतो. सो वी नीड टू, द होम केअर टीम while it goes regularly needs to talk to this person, needs to talk to this person, की तू राहून जाणार आहे तरी तू सोड आणि तू जाणार आहे तरी तू सोड, आणि दोघांनी चांगल्यारीत्या तो बंधन सोडता आलं पाहिजे. दॅट वुड मेक द एंड ऑफ लाईफ जर्नी मोर पीसफुल. आणि जेव्हा कधी तो मृत्यू होईल तेव्हा तो शांत मृत्यू असेल. द होल आयडिया ऑफ पॅलिएटिव्ह केअर इज इन डिग्निफाईड डेथ. तर ते केव्हा शक्य आहे, जेव्हा हे जे आहे घट्ट हे सैल होईल आणि शांतरित्या दोन्ही एंड्स ते वेगळे होतील. तेव्हा मग जे आपण डिग्निफाईड डेथची वारंवार बोलतो पॅलिएटिव्ह केअरमध्ये, ते शक्य होईल.
फॅमिली अँड केअर गिव्हर सपोर्ट हा सगळ्यात मोठा होम केअरचा टीमचं काम असतं, की कारण पेशंट घरीच असणार आहे म्हणून जी काही केअर होम केअर टीम काही रोज जाऊ शकत नाही, पण पेशंट घरीच असणार आहे आणि त्याची केअर जी आहे ते घरच्यांनाच घ्यायची आहे. त्यांनाच त्याची जे काही स्पॉन्जिंग असू दे, त्याचं जेवण खावण असू दे, त्याचं हायजीन मेंटेन करणं असू दे, ड्रेसिंग असू देत, ते सगळं घरच्यांनाच करणं आहे. पण अनेकदा असं होतं की आम्हाला माहितीच नाही करायचं कसं. हॉस्पिटलमधनं जेव्हा डिस्चार्ज देतात तेव्हा काही शिकवत नाही. यू डोंट ट्रेन द केअर गिव्हर की तुला असं करायचंय असं करायचंय, हे काही सांगण्यात येत नाही. म्हणून दे आर टोटली ब्लँक की आता करायचं कसं, काय करायचं, बँडेज करायचं तर कसं करायचं. देर इज अ सिस्टम फॉर एव्हरीथिंग. आणि म्हणून मग होम केअर टीम जेव्हा घरी जाते, जेव्हा हॉस्पिस किंवा हॉस्पिटलमधनं पेशंट घरी जातो आणि होम केअर टीमचं व्हिजिट असते, तर द फर्स्ट थिंग दे डू इज दे टॉक और दे डिस्कस द पेशंट केअर विथ द फॅमिली, की असं 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 करणं अपेक्षित आहे, असं असं केलं तर तुमच्या पेशंटची हायजीन मेंटेन राहील, तुमच्या पेशंटची जनरल वेलबिंग मेंटेन राहील आणि तुमच्या पेशंटची क्वालिटी ऑफ लाईफ कॉम्प्रोमाइज होणार नाही. तर हे एज्युकेशन देणं होम केअर टीमची जबाबदारी असते. त्याचबरोबर फॅमिलीला सपोर्ट, इमोशनली सपोर्ट करणं हे गरजेचं असतं. कारण हॉस्पिटलने म्हणून दिलंय की आता काही होऊ शकत नाही, तुम्ही तुमचं पेशंट घरी घेऊन जा. पेशंट हॅज कम होम लुझिंग हिज कॉग्निशन, त्याला काही समजत नाहीये, और इज बेड बाउंड और व्हीलचेअर बाउंड, टोटली डिपेंडेंट ऑन यू. अशा वेळी यू आर इमोशनली टोटली हलून गेले असता की आता कसं करीन, यु नो, की हा तर ऑलवेज अच्छा अनसर्टन्टी असते प्रत्येक याच्यात की हा केव्हापर्यंत असा राहील, काय शाश्वती आहे. माझे सासरे 10 वर्ष बेडबाउंड होते, बेड बाउंड पण होते आणि विदाउट कॉग्निशन होते. तर जेव्हा ते आले वी वर ऑल्सो इन द सेम स्टेज की आता काय, हे कसं करायचं, हे तर असे केव्हापर्यंत राहतील याची कोणालाच काही कल्पना नाही. अँड यू नीड टू बी इमोशनली स्ट्रॉंग बिकॉज यू वॉन्ट टू केअर फॉर दॅट पेशंट. मग अशा वेळी जेव्हा होम केअर टीम तुमच्याकडे येते किंवा त्या पेशंट आणि फॅमिली सोबत बसते आणि बोलते, त्या फॅमिलीला सपोर्ट देण्याचं काम, तो इमोशनल सपोर्ट की वी आर विथ यू, डोंट वरी, जी काही परिस्थिती येईल, जी काही सिच्युएशन येईल, विल बी एबल टू हेल्प यू आउट विथ इट. तो फार मोठा आधार असतो की कोणीतरी आहे, एक हाक मारली तर हे लोक येतील. दॅट इज द रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ द होम केअर टीम टू डेव्हलप दॅट काइंड ऑफ रॅपो, जेणे त्यांचं इमोशनल बॅलन्स डगमगणार नाही. रिस्पाइट केअर, जसं मी मागेही म्हटलं होतं की हॉस्पिसेस और पॅलिएटिव्ह केअर सेंटर्स आर ऑल्सो रिस्पाइट केअर सेंटर्स. म्हणजे पेशंटची केअर करता करता केअर गिव्हरच थकतो. केअर गिव्हर बर्नआउट जे आपण म्हणतो की दिवस रात्र 24 तास तेच ते म्हणजे तुम्हाला तुमचंही आयुष्य जगायचं आहे आणि तुम्हाला त्यांचंही जगणं तुम्हाला सुकर करायचं आहे. म्हणजे यू आर लिव्हिंग 2 लाईव्स. तुमचं जे प्रोफेशनल लाईफ आहे किंवा फॅमिली लाईफ आहे ते पण, अँड यू आर ऑल्सो ऍक्टिंग ॲज अ प्रायमरी केअर गिव्हर टू द पेशंट. म्हणजे त्याचंही लाईफ तुम्हाला, कारण तुम्हाला हे की बाबा त्याला काही व्हायला नको, त्याचा क्वालिटी ऑफ लाईफ कॉम्प्रोमाइज व्हायला नको आपल्या देखत. म्हणून यू आर लिव्हिंग 2 लाईव्स. दॅट गिव्स राईज टू केअर गिव्हर बर्नआउट, की मी थकली आहे, नाव आय एम डेड विथ डुईंग ऑल दिस, आय नीड सम रिस्पाइट फ्रॉम दिस, मला श्वास घ्यायला थोडीशी मोकळीक द्या. तर ती मोकळीक देण्याचं काम हे होम केअर टीम करते. कारण जर असं दिसतंय की तो पेशंट फार आजारी आहे, तर होम केअर टीमचे ज्या विजिट्स असतात दे मॅनेज इट अकॉर्डिंगली. मग कधी रोज असतात, कधी ऑल्टरनेट डे असतात, कधी वीकली असतात,
कधी फोर्टनाईटली असते, डिपेंडिंग ऑन द ग्रॅव्हिटी ऑफ द सिच्युएशन. पण कधी असंही होतं की तो केअर गिव्हरच थकलेला आहे, मग त्याला रिस्पाईट देण्याकरता होम केअर टीम जाते की आज आम्ही आहोत इथे थोडा वेळ, तर यू कॅन टेक अ रेस्ट. कारण आपण केअर गिव्हरला कधी विचारत नाही ना की तू थकला का रे, तुला झोप लागते का रे, तुला भूक लागली आहे का रे, तू जेवला का रे. कधी कधी तर अंघोळही होत नाही, कारण आपण त्या केअरमध्ये असतो, त्यांचं सगळं ठीक करण्यात. यू फॉरगेट अबाउट युअर ओन हेल्थ, युअर ओन वेलबिंग. मग अशा वेळेला जेव्हा हा थकवा येतो तेव्हा होम केअर टीम ॲज अ एक्स्ट्रा सपोर्ट फॉर दॅट पर्टिक्युलर केअर गिव्हर. Bereavement support is an integral part of palliative care. जसं मी मागेही म्हटलं होतं, जिंदगी के साथ भी, जिंदगी के बाद भी. तर जिंदगी के बाद भी होम केअर टीमची गरज असतेच खरं, बिकॉज तीच एक टीम आहे जी रेग्युलरली त्या पेशंट आणि केअर गिव्हर्सशी संवाद साधत असते. बाकीचे जे काउन्सिलर्स असतात, जर ते हॉस्पिसला किंवा हॉस्पिटलला आले तेव्हा ते बोलतात त्यांच्याशी, तेव्हा तो संवाद होतो. पण होम केअर टीम गोज टू दॅट हाऊस ऑन अ रेग्युलर बेसिस. त्यांना सगळे त्यांचे इन्स अँड आउट्स माहिती असतात, आणि म्हणून काय इश्यूज येऊ शकतात किंवा काय इश्यूज असतील हे त्या होम केअर टीमला माहिती असतं. आणि म्हणून बिरीवमेंट विजिट्स ज्या होतात आफ्टर द पेशंट गोज, त्याच्या 1 महिन्यानंतर आयडियली बिरीवमेंट विजिट्स व्हायला हवेत, कारण तेव्हापर्यंत ती फॅमिली मेंटली पण थोडी स्टेबलाइज होते आणि त्यांचे जे काही इश्यूज असतात ते त्यांना एक विचार येतो की ओके फाईन, दीज आर द थिंग्स दॅट नीड टू बी मॅनेज. आणि जेव्हा होम केअर टीम मग तिथे जाते तर दे कॅन हेल्प देम सॉर्ट इश्यूज आउट अँड त्याच्यातनं काय मार्ग काढता येईल हे पण करता येतं. सो बिरीवमेंट सपोर्ट is one of the integral roles of the home care team. होम केअर टीम मध्ये टीम मेंबर्स कोणकोणते? डॉक्टर, नर्स, सोशल वर्कर, सायकोलॉजिकल काउन्सिलर, फिजिओथेरपिस्ट आणि व्हॉलंटियर्स. प्रत्येकाचा आपला आपला रोल आहे आणि त्या ठिकाणी त्याची मदत घेणे अपेक्षित असतं. होम केअर टीम जेव्हा जाते, डॉक्टर नर्स हे तर आहेच, डॉक्टर नर्स हे आहेच, पण काउन्सिलर वेअर यू फील की नाही या फॅमिलीमध्ये खूप याचा फॅमिली डायनॅमिक्स थोडा गडबडलेला आहे किंवा याच्यात इश्यूज आहेत आणि फक्त डॉक्टर आणि नर्सने होणार नाही आहे, तर मग तिथे काउन्सिलरची गरज असते. मग काउन्सिलिंग तो सेशन त्या काउन्सिलरला, जरी सेशन नाही घेतलं तरी बोलता येतं, एक संवाद साधता येतो. तसंच बऱ्याचदा ऍक्सिडेंटचे केसेस असतात ज्याच्यात हातपाय मोडलेले असतात आणि लॉंग टर्म तो केअर घेणे असतं. मग तिथे ऑपरेशन वगैरे झालंय तर फिजिओथेरपिस्टची गरज असते, किंवा नुकताच पॅरालिसिस स्ट्रोक आला आहे अँड देअर इज अ चान्स की थोडा काही फार त्यांचा क्वालिटी ऑफ लाईफ इम्प्रूव्ह होईल, तिथे सायकोलॉजिस्ट फिजिओथेरपिस्टची गरज असते. तर अशा लोकांना त्या टीम्समध्ये ठेवणं हे अपेक्षित असतं. स्नेहांचलमध्ये फिजिओथेरपिस्टचं काम नाही आहे, कारण वी डोंट हॅव पेशन्स ऑफ सच काइंड. पण बाकी करुणाश्रय झालं किंवा पॅलिम इंडियामध्ये झालं, तिथे फिजिओथेरपिस्ट इज अन इंटेग्रल पार्ट ऑफ द होल सिस्टम. व्हॉलंटियर्स प्रत्येकच ठिकाणी लागतात, कुठेही असू देत, व्हॉलंटियर्स शिवाय काम होत नाही, कारण प्रत्येक ठिकाणी तो स्टाफ जाऊ शकत नाही. मग होम केअर टीम मध्ये जर व्हॉलंटियर्स आहेत, जसं मी म्हटलं कम्युनिटी बेस्ड जर होम केअर आहे किंवा कम्युनिटी बेस्ड पॅलिएटिव्ह केअर आहे, त्याच्यात व्हॉलंटियर्सचा रोल अजून जास्ती महत्वाचा होतो. रिझन्स फॉर प्रोव्हाइडिंग होम केअर, का द्यायला पाहिजे? वाय इज होम केअर नीडेड ॲट ऑल? बिकॉज इट इज अ फेमिलियर एन्व्हायरमेंट फॉर द पेशंट. आणि मी माझ्या आवडीच्या किंवा कम्फर्ट झोनच्या म्हणजे वातावरणात राहणं कधीही मला मान्य असेल, इन्स्टेड ऑफ स्टेईंग इन अ प्लेस वेअर आय डोंट नो दोज पीपल अँड आय डोंट नो दॅट सेटिंग. त्याच्यामुळे
मी घरी आय एम ओके, म्हणजे जरी मला त्रास होत असला तरी आय प्रेफर स्टेईंग ॲट होम बिकॉज ते माझे परिचित वातावरण आहे, त्याच्यात काही मला प्रॉब्लेम नसतो. फॅमिली डिस्टर्ब होत नाही जर होम बेस्ड असेल पेशंट. तर फॅमिलीचा जो डेली रुटीन आहे तो थोडाफार बदलतो, बाकी जनरली बदलत नाही, त्याच्यात डिस्ट्रप्शन येत नाही. म्हणजे असं होत नाही की जर हॉस्पिसमध्ये ऍडमिट आहे पेशंट तर कोणाला तरी एकाला त्याच्यासोबत तिथे राहणे आहे. जर दोघं असतील आणि एक पेशंट एक केअर गिव्हर असेल, मग त्याला आपला नोकरी धंदा सोडून आणि आधी हॉस्पिसमध्ये राहा किंवा हॉस्पिटलला राहा. घरी पेशंट असेल तर तसं करण्याची गरज पडत नाही, कारण अवतीभोवती लोक असतात, शेजारी पाजार असतं, तर आपण असं सांगू शकतो की बाबा मी जातोय कामाला किंवा मी जातेय कामाला, पण पेशंट घरी आहे तर तुम्ही थोडं लक्ष ठेवाल. आणि जनरली भारतात तरी लक्ष ठेवतात, म्हणजे असं आपण वेस्ट सारखं आपलं किंवा फॉरेन सारखं आपलं नाही आहे की तू तिथे मी इथे किंवा मग मी कसं जाऊ, असं आपल्याकडे विचार होत नाही. शेजारी आहे, सांगितलं आहे, ते बरोबर लक्ष ठेवतील. मग अशा वेळेला तो जो फॅमिलीचा रुटीन आहे किंवा त्यांचा जो डायनमिक्स आहे डे टू डे लिव्हिंगचा, तो फारसा डिसरप्ट होत नाही, तो तसंच स्मूथली चालत राहतो विथ थोडेफार जे काही ऍडजस्टमेंट्स करायचे असतात. दुसरं असं की जेव्हा आपण घरी जातो कुणाच्या, वी टेन टू नोटिस मेनी थिंग्स, है ना. जे काही कोणी म्हणजे जनरली पण आपण जेव्हा घरी जातो कोणाच्या व्हिजिटला, तेव्हाही आपल्याला बऱ्याचशा गोष्टी अशा दिसतात जे आपण नंतर बोलतोय की ते तसं होतं, ती बहुतेक मूड तिचा चांगला नव्हता, हे आपल्याला लक्षात येतं. मग तसंच हे पॅलिएटिव्ह टीमचं आहे की जेव्हा होम केअर टीम घरी जाण्याचा एक रिझन आहे की तुम्हाला ॲक्युरेट किंवा प्रॉपर असेसमेंट करता येतं त्या फॅमिलीच्या पूर्ण डायनॅमिक्सचा, त्या घराचा, की कोण कसं आहे, कोण कुठे प्लेस्ड आहे आणि कोण कसं वागतं, हे जरी ते बोलून नसतील दाखवत पण नॉन व्हर्बल क्यूज आपल्याला बरेचसे मिळतात. आणि मग त्या पेशंटचा केअरचा जो प्लॅन बनतो तो बनवायला होम केअर टीमला सोपं जातं. जर असं कुठेतरी दिसतं आहे की त्याच्या केअरमध्ये कमी पडते, औषधांचं नाही फॉलो होत आहे जे काही आहे, तर मग पुढच्या वेळेला डॉक्टर त्या केअर गिव्हर्स सोबत बोलू शकतात की बाबा इथे थोडं ही हरकत होते, आता तुम्ही थोडं लक्षात द्यायला पाहिजे. किंवा असं दिसतंय की सगळे स्ट्रेन्ड आहेत रिलेशनशिप्स, कोणी कोणाशी बोलत नाहीये, करतात त्या पेशंटचं पण आपापसात कुठे संवाद नाहीये, मग ते मग आहे भाई करायचं आहे म्हणून मी करते, पण आपापसात पण कुठे संवाद नाहीये. माझं तुझ्याशी पटत नाही, तुझं तुझ्याशी पटत नाही, मग तू कर न मी कर, असं जेव्हा होतं तर त्यावेळेला तो असेसमेंट तेव्हा येतो जेव्हा आपण कोणाच्या तरी घरी जातो आणि पेशंटच्या अवतीभोवतीचा जो वातावरण आहे त्याचं एक अवलोकन आपण करतो आणि त्याच्यावर मग तो केअर प्लॅन डिसाइड होतो. हेल्प्स इन प्लॅनिंग फॉर इफेक्टिव्ह केअर, ते म्हटलंच मी की कसं करता येईल घरी गेल्यावर हे आपल्याला चांगल्या रीत्या एक अंदाज येतो. फॅमिलीला इन्व्हॉल्व्ह करायचं. कसं होतं की जर हॉस्पिसमध्ये आहे तर कोणीतरी एक व्यक्ती येईल, मग आपण हे मानतो की हेच याचं प्रायमरी केअर गिव्हर आहे. घरी असल्यावर सगळेच काही ना काही कॉन्ट्रीब्यूट करतात, मग आपल्याला मग एकावर तो भार नको यायला म्हणून मग ते फॅमिली सोबत बसून आपल्याला प्लॅन करता येतं की कोणता रोल कोणी प्ले करायचा असतो आणि ज्याच्यामुळे आपण त्या पेशंटला चांगली केअर देऊ शकू. नेटवर्किंग विथ अँड इन्व्हॉल्वमेंट ऑफ नेबर्स बेटर. होम केअरमध्ये हे शक्य आहे की मी पेशंट आणि त्याच्या केअर गिव्हरला तर भेटतेच आहे, पण मी त्याच्या अवतीभोवती अड़ोस पड़ोस में जो रह रहे हैं मैं उनसे भी बात कर रही हूँ. कारण केव्हा कोणाची काय गरज पडेल हे सांगता येत नाही, म्हणून त्यांना पण त्या केअर प्लॅन मध्ये इन्व्हॉल्व्ह करणं हे गरजेचं असतं.
बरेचदा आम्ही बघतो की पेशंट घरी आहे आणि लहान लेकरू घरी आहे, आई कामाला गेली आहे. मग जर जेव्हा विचारतो की "बे, असं का?" तर म्हणे नाही, शेजारचे बघतात, मग त्या लेकराला जेव पण घालतील ते, या पेशंटची पण केअर घेतील आहे. पण ते तेव्हा होतं जेव्हा होम केअर टीम त्यांना ऍक्च्युअल परिस्थिती प्रॉपरली बसून समजवेल आणि यू यू अपील टू देअर बेटर दिस थिंग इमोशन्स, की माणुसकीच्या नात्याने आपण या पेशंटची मदत करायला हवी. म्हणून त्या जे नेबरिंग फॅमिलीज आहे त्यांचं इन्व्हॉल्वमेंट या पेशंटच्या केअरमध्ये घेता येतं. क्वालिटी ऑफ डेथ अँड डाईंग बेटर ॲट होम. घरी आहे, मी परिचित, माझं वातावरण आहे आणि होम केअर टीमनी माझ्यासोबत चांगलं रॅपो आहे, सगळं बोललेले आहेत, तर देर इज अ चान्स दॅट आय विल गो पीसफुली ॲट होम. हॉस्पिटलमध्ये किंवा हॉस्पिसमध्येही म्हटलं तर इट इज अन अननोन प्लेस वेअर यू सी सो मेनी पीपल इन द सेम कंडिशन. आणि प्रत्येक वेळेला कोणी व्यक्ती गेलं की या बाकीचे जे पेशंट्स असतात, देर इज ऑलवेज अ नॅचरल दिस थिंग टू टू यु नो की अरे ये गया अब मेरा है क्या. घरी तसं काही नसतं. यू आर देअर, यू आर कम्फर्टेबल इन युअर ओन सराउंडिंग्स, यू आर विथ युअर फॅमिली. जब होगा तब होगा ही तयारी झालेली असते बरेचदा, आणि म्हणून देर इज ऑलवेज अ चान्स ऑफ अ पीसफुल डेथ. बेटर पेशंट सॅटिस्फॅक्शन. कारण मी घरीच आहे, माझ्याच ओळखीचं सगळं आहे, माझ्या म्हणण्याप्रमाणे सगळं आहे, होम केअर टीम येते आहे, माझ्याशी बोलते आहे, माझे जे काही इश्यूज आहेत ते रिझॉल्व्ह होतात ते घरी बसल्या, तर द पेशंट्स सॅटिस्फॅक्शन इज ऑप्टिमम. त्यांना कुठेच जायचं नाहीये, त्यांना कोणाला काही म्हणायचं नाही की अरे मला घेऊन चला, कोणाची विनवणी करायची नाहीये किंवा कोणाचा वेळ घ्यायचा नाहीये. होम केअर टीम येईल, माझ्याशी बोलेल, माझी केअर करेल. सो दॅट्स वाय दॅट फिलिंग ऑफ स्लाइट इंडिपेंडन्स की नाही आय एम ओके विथ दिस, हा जेव्हा भाव येतो तेव्हा होम केअर टीमचं ते इट सॉल्व्स द इश्यू दॅट द पेशंट हॅज, अँड मग तो सॅटिस्फॅक्शन पेशंटचा तो येतो. रिड्युस्ड हॉस्पिटल ॲडमिशन्स. ऑफकोर्स जास्ती होम केअर राहील तर हॉस्पिटलवर पण बोज कमी होईल, कारण हॉस्पिटलची पण आपली एक कॅपॅसिटी आहे, किती ॲडमिट करतील, आणि ओव्हरफ्लो होता ते तसंच, म्हणून तो क्वालिटी ऑफ सर्व्हिस पण मग हॅम्पर होते. कारण एकेका नर्सकडे जर 12-12 पेशंट असतील, काय करेल ती. पण होम केअर जर असेल, अँड इफ देर इज अ प्रॉपर होम केअर टीम or a palliative care team which is looking after the home based patients, then हॉस्पिटलच्या रिसोर्सेसवर जो काही एक्स्ट्रा स्ट्रेन येतो तो येणार नाही. सो दॅट इज वाय होम केअर इज नीडेड. कॉस्ट इफेक्टिव्ह केअर आहे, घरच्या घरी आहे, कुठे काही जायचं नाही आहे, यू डोंट नीड टू स्पेंड मनी, एक्स्ट्रा काही तुम्हाला स्पेंड करायचं नाही आहे. यू आर ॲट युअर ओन प्लेस, एव्हरीथिंग गोज ॲट युअर ओन पेस, आणि जे कोणी लोक येतात ते तुमच्या हिशोबाने, तुमच्या प्रेफरन्सेसने तुमची केअर करतात. सो दॅट इज ऑल्सो वन ऑफ द रिझन्स वाय होम केअर इज प्रेफर्ड और इट शुड बी एनकरेज्ड. एक कॅन सपोर्ट म्हणून दिल्लीला ऑर्गनायझेशन आहे, कॅन्सर पेशंट्स करतातच आहे, पण त्यांचं कुठेच हॉस्पिस नाही आहे किंवा ॲडमिशन्स ते करत नाही. त्यांच्याकडे ऑलमोस्ट 2500 बहुतेक पेशंट्स आहेत, स्प्रेड ओव्हर दिल्ली NCR. प्रत्येक याच्याकरता त्यांच्याकडे होम केअर टीम आहे, अँड एव्हरी डे ऑल दोज होम केअर टीम्स, जितक्या 20-25 होम केअर टीम्स त्यांच्या आहेत, त्या सगळ्या पेशंट्सकडे जातात. So they take care of 2500 patients staying at home. मग त्याच्यात कॅन्सर, कॅन्सरच आहे, कारण इट वर्क्स फॉर कॅन्सर पेशंट्स. द फाउंडर ऑफ दॅट फाउंडेशन इज अ कॅन्सर सर्वायव्हर. सो दॅट इज हाऊ इम्पॉर्टंट होम केअर इज.
आणि दिल्ली सारख्या जागी जिथे डिस्टन्सेस इतके जास्ती आहे, मुंबई सारख्या जागी जिथे ट्रॅफिक केऑस आहे, डिस्टन्सेस आहेत, तिथे होम केअर इज द बेस्ट काइंड ऑफ सर्व्हिस दॅट अ पॅलिएटिव्ह टीम कॅन प्रोव्हाइड. करायला हवं, करत नाही. जे पॅलिएटिव्ह सेटअप्स आहेत, होम केअर टीम त्यांची पण नाही, फक्त स्नेहांजलची होम केअर टीम आहे, बाकी कुठलीच होम केअर टीम नाही आहे. जर तुम्हाला होम केअर असं करून घ्यायचं असेल तर तुम्हाला स्वतःच्या तुमच्या एजन्सीज थ्रू नर्स शोधायला लागते किंवा केअरटेकर शोधायला लागतात. असं ऑर्गनाइज्ड असं होम केअर टीम नाही, ते फक्त स्नेहांचलकडे आहे. कारण अजून मुळात पॅलिएटिव्हच समजलं नाहीये ना, तर मग आणि आता जस्ट त्यांना 10 दिवसाआधी जनरल मध्ये शिफ्ट केलं. जनरल मध्ये शिफ्ट केलं तेव्हा त्यांच्या मिसेसला तेव्हा माहित झालं की त्यांना ते काय म्हणतात त्याला, ते बेडवर झोपून झोपून जे पाठीला सोर, बेड सोर्स, ते इतकं मोठं म्हणजे चक्क त्यांनी फोटो काढून एवढं मोठं म्हणजे आतमध्ये हार्ट ते तर ते हॉस्पिटलने काहीच नाही केलं, घेतली नाही. शेवटी त्यांनी जनरल मध्ये तर ते काही करणार नव्हते, त्यांनाच करायचं होतं, नॉलेज काहीच नाही. मग त्यांनी घरी त्यांनी घरी नर्स लावून करतात. तेच म्हटलं की बेड बॉक्स काहीतरी लावून हो, तर ते हॉस्पिटल्स करत नाहीत. हे हॉस्पिसमध्ये शक्य आहे किंवा पॅलिएटिव्ह सेटअप मध्ये शक्य आहे. पण मग ते पॅलिएटिव्ह सेटअप जे आहे त्यांनी नॉन सीए पण पेशंट बघायला पाहिजे. जसं स्नेहांचल फक्त सीए पेशंट करता ते लिमिटेशन आहे त्याचं. नाही असं नाही, ते स्वतः आम्ही पण स्वतःच असं शोधलं होतं नर्स, ती यायची आणि माझ्या सासू-सासऱ्यांचं करायची. तर ते आपल्याकडे नाहीये सध्या. एडव्हान्टेजेस ऑफ होम केअर: इझी ऍक्सेस टू केअर. ती जी काही केअर प्लॅन आहे किंवा जी फॅसिलिटी आहे ते तुमच्या दाराशी येते स्वतःहून. कारण डॉक्टर, नर्स, काउन्सिलर, सोशल वर्कर सगळे तुमच्या घरी येतात आणि पेशंटची काळजी घेतात. पेशंटला जे काही लागणारी मदत आहे किंवा केअर गिव्हर्सना लागणारी मदत आहे ते इट इज ॲट युअर डोर स्टेप. सो इट इज अन इझी ॲक्सेस टू केअर. कधीही पेशंट फोन करून होम केअर टीमला आपल्या घरी बोलवू शकतो. मोर इफेक्टिव्ह केअरिंग, कारण कॉन्सन्ट्रेटेड केअरिंग आहे. त्याच पेशंट करता ती टीम येते, त्यांना अजून 10 लोकांना बघायचं नाही आहे किंवा त्याच फॅमिली करता ती टीम जाते आहे. म्हणून इट इज अ व्हेरी इफेक्टिव्ह काइंड ऑफ केअर वेअर देर इज लॉट ऑफ कॉन्व्हर्सेशन्स, देर इज अ लॉट ऑफ शेअरिंग, आणि जे काही फिजिकल सिम्पटम्स आहेत ते पण चांगल्यारीत्या आपल्याला मॅनेज करता येतात. ऍक्सेस टू कॉम्प्लिमेंटरी सपोर्ट सर्व्हिसेस. आता नॉन सीए पेशंट असेल तर जर फिजिओथेरपिस्ट हवा असेल किंवा त्याचे जे लागणारे ते असतात, काय म्हणतात त्याला, टूल्स, इक्विपमेंट्स, ते सगळं कुठून मिळवून देऊ शकतो आपण. फिजिओथेरपिस्ट रोज येईल तर त्याला जे काही लागतं त्याची सोय करून देऊ शकतो का. अशा सगळ्या ज्या लॉजिस्टिकवाल्या ज्या मदत असतात ते होम केअरमध्ये जास्ती चांगल्यारीत्या करतात, कारण ते पर्सनलाइज्ड केअर आहे. त्याच व्यक्ती करता, त्याच फॅमिली करता तुम्ही काम करणार आहात, म्हणून इट इज अ पर्सनलाइज्ड केअर आणि त्यामुळे ते जास्ती इफेक्टिव्ह आहे. एक्सपर्ट रेफरन्स टू द पेशंट. कधी कधी कसं असतं की बेडबाउंड पेशंट आहे किंवा व्हीलचेअर बाउंड पेशंट आहे आणि ते जी होम केअर टीमचे जे डॉक्टर्स आहे किंवा ती जी टीम आहे तिला असं वाटतंय की आपण थोडंफार अजून काहीतरी वेगळं केलं तर रिझल्ट थोडे वेगळे येऊ शकतात. म्हणून मग ते जे त्याच फील्डमधले एक्सपर्ट्स जे असतात त्यांच्यासोबत या फॅमिलीला आणि या पेशंटला ते कनेक्ट करून देऊ शकतात किंवा त्यांना म्हणू शकतात हे जर मूव्ह नाही करू शकत तर विल गेट द एक्सपर्ट्स टू युअर प्लेस अँड देन वी कॅन हेल्प यू आउट.
म्हणून ते एक्सपर्ट रेफरल्स टू द पेशंट हे आपल्याला देता येतात. मेंटेन्स कॉन्फिडेन्शियालिटी, एस्पेशली विथ HIV अँड कॅन्सर. दोन्ही आजारांसोबत मोठा स्टिग्मा आहे आणि त्याच्यामुळे पेशंट आयसोलेट होतो, स्वतःहून होतो किंवा जग करतं. पण होम केअर टीम ही त्यांना माहिती आहे की होम केअर टीम आली आहे तर ही कॉन्फिडेन्शियालिटी मेंटेन होणार आहे. कितीदा तरी पेशंट्स आमच्या होम केअर टीमला स्नेहांचलच्या येऊ नाही देत. तुम्ही रस्त्यावरच थांबा, घरी नका आणू, गाडी घरी नका आणू, तुम्ही या पण गाडी नाही आणायची. कारण मग लोकांना कळतं, कारण त्याच्यावर मोठ्या मोठ्या अक्षरांमध्ये लिहिलेलं आहे स्नेहांचल वेदना उपशमन केंद्र कॅन्सरग्रस्त लोगों के लिए निशुल्क सेवा, असं काहीतरी त्याच्यावर ते लिहिलेलं आहे. तर ते नको असतं. तसंच HIV आहे की यात तुम्ही आम्हाला केअर द्या, आमच्या औषधाचं सगळं सिस्टम बघा, पण जगाला नको कळायला. त्याच्यामुळे विपरीत परिणाम आमच्या परिवारावर होतात. सो होम केअर टीम इज रिस्पॉन्सिबल फॉर मेंटेनिंग दॅट कॉन्फिडेन्शियालिटी. तो विश्वास असतो पेशंट आणि त्याच्या घरच्यांना की हे स्वतःपुरतीच ही जी काही इन्फॉर्मेशन आहे ही यांच्यापुरतीच मर्यादित आहे. कम्युनिटीमध्ये अवेअरनेस क्रिएशन जे आहे, नुसतेच अवेअरनेस प्रोग्राम्स घेऊन होत नसतं. ही होम केअर टीम जे जाते, कितीदा तरी होतं की होम केअर टीम जाते आणि आता जो तो ड्रायव्हर आहे त्या गाडीचा स्नेहांचलला, आकाश, तो गाडीतच असतो, टीम जाते पेशंटकडे. कितीदा तरी लोक आकाशलाच विचारतात की काय आहे, क्या करते हो. दॅट इज अ मीडियम टू टेल देम व्हॉट पॅलिएटिव्ह केअर इज. ठीक आहे, आकाश कितपत सांगू शकत असेल हे नाही माहिती, तो फक्त एवढं सांगत असेल जे स्नेहांचल काम करताय. बट हे सगळ्यांसोबत होतं, होम केअर टीमच्या मेंबर्सला पण पकडतात. मग मॅडम काय आहे ते, हे कार्ड कसलं आहे. तो देन दॅट इज अन ऑपॉर्च्युनिटी टू स्प्रेड अवेअरनेस अबाउट पॅलिएटिव्ह केअर. तुमच्या संस्थेबद्दल तर सांगायलाच पाहिजे, पण अबाउट पॅलिएटिव्ह केअर व्हॉट इट एंटेल्स, हा होम केअर टीमची ही पण एक जबाबदारी आहे की ज्या कम्युनिटीमध्ये तो पेशंट अँड केअर गिव्हर आहे तिथे जाऊन आपण हे बोलायला पाहिजे. पॅलिएटिव्ह केअर हा सब्जेक्ट छेडायला पाहिजे. चालता चालताच का असेना, 2-4 लोकांनाच का असेना, पण ते बोलता आलं पाहिजे. त्याच्यानंतर आहे मोबिलायझिंग लोकल रिसोर्सेस. पेशंटला काही गरज आहे का किंवा त्या फॅमिलीला काही गरज आहे का. कारण आपण पॅलिएटिव्ह मध्ये इट्स ऑलवेज पेशंट अँड फॅमिली बोथ. तर दोघांच्या ज्या काही गरजा असतील इन टर्म्स ऑफ फिजिकल नीड्स, की पेशंटच्या डे टू डे लिव्हिंग करता एक व्हीलचेअर हवी, तर ते लोकली आपण मदतीने आणू शकतो का, घेऊ शकतो का. किंवा जर फायनान्शियल परिस्थिती थोडी अवघडलेली आहे आणि आपण कम्युनिटीमधनं किंवा लोकली काही त्यांचं राशन अरेंज करून देऊ शकतो का, विच वुड त्यांचं एक 10-15 दिवसात जेव्हापर्यंत स्टेबलाइज होत नाही तेव्हापर्यंत त्यांना मॅनेज करता येईल. असं जर लोकल रिसोर्सेस आपण जनरेट करू शकलो तर दॅट इज ऑल्सो होम केअर टीम्स वन ऑफ द रिस्पॉन्सिबिलिटीज. ट्रेनिंग इन पॅलिएटिव्ह केअर. प्रत्येक वस्तीमध्ये आजकाल तर प्रत्येक वस्तीत म्हणजे स्लम्समध्ये पण सो कॉल्ड डॉक्टर्स असतात ना, क्वॅक्स ते असले किंवा डॉक्टर्स पण असतात. डॉक्टर्स आहेत, पॅरामेडिक्स आहेत, आशा वर्कर्स आहेत. या सगळ्यांना किंवा अंगणवाडी सेविका आहे, या सगळ्यांना आपण पॅलिएटिव्ह केअरची जाणीव करून देऊ शकतो का, त्या विषयाबद्दल आपण सांगू शकतो का, हे काम होम केअर टीमचं आहे. एक छोटीशीच मीटिंग घेतली होम केअर टीमने. ते जे तिथले पॅरामेडिक्स आहे किंवा जे सो कॉल्ड लोकल डॉक्टर्स आहेत, व्हॉलंटियर्स आहेत, असे लोक जे थोडे उत्साही दिसतात तेव्हा मदत करायला, अंगणवाडी सेविका आहे, आशा वर्कर आहे, या सगळ्यांना घेऊन एक छोटीशी मीटिंग घेऊन आणि पॅलिएटिव्ह केअर काय आहे
हे जर बोलू शकले तर दॅट इज ऑल्सो वन ऑफ द एडव्हान्टेजेस जे होम केअर टीम करू शकेल. चॅलेंजेस. प्रत्येकच कामाला चॅलेंज असतोच. सुरळीत सगळं काम झालं तर मग कसं, मजा भी नाही रहेगा फिर. सगळ्यात मोठा चॅलेंज ट्रेंड मॅनपॉवरचा आहे. कारण पॅलिएटिव्ह केअर हा विषयच नवीन आहे. नवीन म्हणजे इन द सेन्स की आता तो हाताळायला जाऊ लागलाय, म्हणून त्याच्यात ट्रेंड लोक फार कमी, आणि म्हणूनच ते नॉन कम्युनिकेबल डिझीजच्या अंतर्गत आता सगळ्या म्हणजे गव्हर्नमेंट्सनी मॅन्डेटरी केलंय की हे व्हायला हवं. डॉक्टर्स, नर्सेस, काउन्सिलर्स हे सगळे पॅलिएटिव्ह केअरमध्ये ट्रेंड हवे. होम केअर टीम मध्ये पण मग तो तोटा कुठेतरी जाणवतोच. कारण जर मॅनपॉवर इन ऑलच कमी ट्रेंड आहे तर मग होम केअर करताही ते कमी पडतात, आणि त्यामुळे प्रत्येक ऑर्गनायझेशनला होम केअर टीम असेलच असं गरजेचं नाही आहे. आणि ते that needs to be changed, but then when it will happen nobody knows. Caregiver burden हा एक मेजर चॅलेंज असतो. करून करून मी थकली, आता माझ्या नाही होणार, किंवा मी करते आहे, ऑप्शनच नाहीये दुसरं काही, कोणी अजून करणारं नाही आहे. दॅट इज वन ऑफ द मेजर चॅलेंजेस अ होम केअर टीम फेसेस. कारण होम केअर टीम रोज नाही येऊ शकत, करावं त्या केअर गिव्हरलाच लागणार आहे, पण त्या बर्डनमुळे तो फटीग्ड होतोय, तर ते मॅनेज करण्याचं काम होम केअर टीमचं आहे. सो केअर गिव्हर बर्डन इज ऑल्सो वन ऑफ द challenges that a home care team always faces. Emergency management. आता जे टर्मिनल पेशंट्स आहे आणि ज्यांच्या सोबत एंड ऑफ लाईफ केअर बद्दल बोलणं झालेलं आहे, तिथे एमर्जन्सी मॅनेजमेंटचा विषय नाही आहे. बिकॉज दे नो की काही एमर्जन्सी इंटरव्हेन्शन होणार नाही आणि आपल्याला करायचंही नाही. But if a diabetic person or a hypertensive person goes into for some emergency, मग ते तर emergency intervention पाहिजे. You need that emergency intervention, आणि मग तेव्हा मॅनेज करणं हे होम केअर टीमला नाही होत, कारण त्यांच्याकडे लोकच नाही आहे. सो दॅट इज वन ऑफ द challenges which a home care team faces, wherein they don't have people for emergency management. किंवा डिस्टन्स खूप जास्ती आहे. पॅलिएटिव्ह केअर कुठेही जाऊ शकता वेन यू डोंट हॅव टू मॅनेज एनिथिंग, पण जेव्हा एमर्जन्सी मॅनेजमेंटची गोष्ट येते तेव्हा डिस्टन्सेस जर खूप आहेत, हाऊ विल यू मॅनेज द लॉजिस्टिक, तो एक चॅलेंज असतो. ॲक्सेसिबिलिटी इश्यूज जसं मी म्हटलं, डिस्टन्सेस आहे, ट्रॅफिक आहे, कोणी येऊ शकत नाही आहे, आणणारं नाही आहे, या सगळ्या चॅलेंजेस असतात, आणि त्यामुळे मग कुठेतरी ते होम केअर जी टीम आहे ती हॅम्पर होते. कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट विथ हॉस्पिटल्स आहे ना. हॉस्पिटल्स वाल्यांना म्हणजे जसं पॅलिएटिव्ह केअरमध्ये ते लोक असं इन्व्हेसिव्ह ट्रीटमेंटला डिस्करेज करते आणि आपले पेशंट्स कमी होते, तो एक परसिव्ड थ्रेट आहे. वेन इन फॅक्ट इट शुड नॉट हॅपन. हा कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट कुठेच नाही आहे, बट दे परसिव्ह इट की हे इफ दीज गाईज एंटर द प्लेस देन आमचं नुकसान आहे. बिकॉज दीज डेज ऑफकोर्स एव्हरीथिंग इज काइंड ऑफ अ बिझनेस ओनली. यू नीड टू मेक प्रॉफिट्स आउट ऑफ एव्हरीथिंग. आणि मग त्याच्यामुळे जे सुमन म्हणतायत की हॉस्पिटल्स फील थ्रेटन्ड, तो येस दे डू.
बट होम केअर टीमचा असा काही उद्देश नसतो. दे आर देअर जस्ट टू सर्व द पेशंट. So, after all this discussion, we can conclude that home care is the core component of palliative care. म्हणजे जितके आपण दोन्ही तिन्ही प्रकार पाहिले त्याच्यात होम केअर अँड कम्युनिटी बेस्ड जे असतं पॅलिएटिव्ह केअर, दॅट इज व्हेरी इफेक्टिव्ह, कारण ते राहत्या जागी त्या सर्व्हिसेस मिळतात. कारण कसं आहे की कुठे नेणं हे खर्चिकच काम आहे, आणि त्यामुळे माझ्या घरीच येऊन कोणीतरी माझी मदत करता आहे, उससे अच्छा और क्या हो सकता है. सो इट इज द कोर कॉम्पोनेंट. बेसिकली इट्स फोकस्ड ऑन कम्फर्ट अँड डिग्निटी. माझ्या घरी मी कसाही राहिला तरी चालतंय, कोणी त्याच्यावर प्रश्न करू शकत नाही. इन अ हॉस्पिटल आय नीड टू बिहेव इन अ पर्टिक्युलर मॅनर, आय नीड टू लिव्ह इन अ पर्टिक्युलर मॅनर. तेच माझ्या घरी माझी आज इच्छा आहे, नाही उठायचं आहे मला झोपून, आय कॅन डू दॅट. म्हणजे हा अनुभव मलाही आलेला आहे. हार्ट अटॅक रात्री किंवा हार्ट फेल, दुसऱ्या दिवशी सकाळी मला रात्रभर झोप नव्हती लागली, आणि सकाळी 5:30 म्हणजे असं मला असं जेव्हा गुंगी येत होती पहाटे तेव्हा ती झोप लागलं, तेव्हा त्या सिस्टम उठा, ब्रश करा, हो. अरे पण तुम्ही पेशंट आहे, अगदी तुम्हाला नाचू कधी ठेवायचं नाही नाही नाही, तसं नसतं ते. हां हां, करेक्ट करेक्ट. नाही तेच मी म्हणते ना की तो जो कम्फर्ट लेवल आहे किंवा माझी डिग्निटी आहे, त्यांच्याकरता मी फक्त हार्ट अटॅक आलेली पेशंट आहे ते ठेवायचं आहे. ते विसरून जातात की मी एक माणूस पण आहे, अँड आय हॅव माय ओन डिग्निटी, आणि तुम्हाला ते समजून माझ्यासोबत वागायला हवं. सो पॅलिएटिव्ह केअर ऑलवेज फोकसेस ऑन द पर्सन. हॉस्पिटल्स ऑलवेज फोकस ऑन द डिझीज, म्हणून तो अंतर येतो. आणि त्यांना माझ्यासारखे अजून 10 असतील ना, त्यांचं हे म्हणणं असतं. पण माझं हे कंटेन्शन आहे की जरी 10 असतील, एक स्माइल करून बोलणं किंवा एक शांतपणे बोलण्यात काय फरक पडून जाणार आहे. तुम्ही 10ही पेशंट्सला तेवढ्याच यांनी बघा ना, 2च मिनिटं माझ्याकडे या, पण एटलीस्ट गिव्ह मी अ स्माइल, एटलीस्ट बी पोलाइट टू मी. हे कंटेन्शन माझं असतं. बट दॅट समहाउ डझंट वर्क विथ द मेडिकल फ्रेटर्निटी. येस, इट डझंट वर्क. किती आवाज असतो, इतकं बोलतात. हा, अरे नाही, तसंही नाही, फालतूच्या गप्पा मारतात. नर्सिंग स्टेशन मध्ये जेव्हा 2-3 सिस्टर्स असतील तर फालतूच्या वायफळ गप्पा मारतात किंवा व्हिडिओ चालवतात. हे बघितलंय मी. की मला 11-11:30ला मी ह्याच्यात आली, मी पूर्ण फेल होतो माझं. बाहेर आली, मग मला काहीतरी खायला दिलं माझे नाते जे पण, त्याच्यानंतर सगळे गेले. कालापासून मला डोळ्याला डोळा की आपल्याला एक कारण माहिती नाही, तर असं पण मला थोडा डोळा लागत होता. तर 4च्या वेळेस सुमारे 4-4:30 सुमारास, तर मला चिंता इमर्जन्सीत ना इकडे दुसरीकडे आलं होतं. हे मला कळलं होतं की आपण दुसरीकडे आलो. तर एक सिस्टर म्हणे, अरे ते 5 नंबरच्या पेशंट आहे, त्यांना सांगा बस जायला आलेले. आता माझ्या रूमचा नंबर 5 नंबर आहे का, ह्या वेळी मी खूप परेशान झाले. अरे बापरे, म्हटलं गावाचं आपल्याला काय झालं होतं. तर 5 नंबरवाल्यांना सगळ्यांना बोलवून घ्या, म्हणजे 5 नंबर ते काही आहे नाही म्हणे, आता थोड्या वेळात जातील. हे पुन्हा तेच मी म्हणते ना. आणि नंतर मला खरं की माझं 7 नंबर 5 नंबर उठलेच की तू 5 नंबर सांगा गेला पेशंट तिच्याकडे जेवण मला एवढं असं शॉक झालं. तरी येईल एक्झॅक्टली. आणि खूप आवाज असतो, किती बोलतात, खूप आवाज असतो, आणि खूप लाईट्स ऑन असतात. अरे
कोणाला कशी झोप लागेल, त्या पेशंटला झोप कशी लागेल जर तुम्ही इतके ढण लाईट्स, आणि आजकाल असे सगळे हे LED लाईट्स आहेत, इतके स्ट्रॉंग असतात ते, बट दॅट इज हाऊ इट इज. आणि म्हणूनच ते जे डिग्निटी आहे पेशंटची किंवा त्याचा कम्फर्ट आहे तो मेंटेन होत नाही, जो घरी आपल्याला मेंटेन करता येतो. आणि सगळ्यात मेन म्हणजे पॅलिएटिव्ह केअर होम टीम जेव्हा येते तेव्हा त्या पेशंट करताही असते ती, आणि तेवढीच ती त्या फॅमिली करताही असते. इट इज नॉट की फक्त पेशंट सोबत बोलून आणि होम केअर टीम चालली गेली, असं कधीच होत नाही. इट इज ऑलवेज फॉर द फॅमिली ऑल्सो. तुमचे जे काही इश्यूज असतील, कधी कधी तर इश्यूज नॉट रिलेटेड टू द पेशंट्स पण ते शेअर करतात, की त्यांना काय वाटतं आहे किंवा कसं करायचं आहे, किंवा मुलांच्या शाळेमध्ये काही झालेलं आहे आणि यांना त्याच्याबद्दल कळलं असेल तर ते बोलतात. एनी काइंड ऑफ थिंग विच दे वॉन्ट टू शेअर अँड विच वुड गिव्ह देम रिलीफ, ते होम केअर टीम सोबत ते शेअर करतात. म्हणून इट इज ऑलवेज विथ द पेशंट अँड विथ द फॅमिली ऑल्सो. सो दिस वॉज ऑल अबाउट होम केअर जे आहे ते. थँक्यू फॉर टुडे. आणि पुढच्या आठवड्यात आपण 2 टॉपिक्स घेऊ, ते पटपट घ्यायला लागतील कारण तुमचं मग प्रॅक्टिकल सुरू करायचे आहे. युनिव्हर्सिटी कधी एक्झाम डिक्लेअर करेल, तो माझे टॉपिक संपल्यावर मग नवीन सर ऑफकोर्स विल टेक ऑन. तर पुढच्या सॅटर्डेला मी नसणार आहे, मी आमोदला सांगितलं आहे, तो ही लर्निंग फॉर इधर नवीन सर किंवा त्यांच्या कॉलेजचे जे आहेत ते टॉपिक. पण तर मग नवीन सर घेतील ना, नवीन सर घेतील, त्यांचे 2 टॉपिक घेतील. हा तर त्याच्यानंतर घेतील का? हा त्याच्यानंतर तुमच्या सगळ्यांनी हा पुढच्या शनिवारी मला जरा एक्झॅक्टली पहा, अ टीचर नोज अ टीचर. 35 वर्ष आम्ही त्याला सगळं stop सोबत आहे. त्याला स्टॉप करायचं. हा करेक्ट. हो, ते पण येईल. हा आता तो एडिट करून घेईल म्हणा, त्याला म्हणू आपण की